मग मेट्रोचं आमंत्रण असेल किंवा बाळासाहेबांच्या स्मारकाचं भूमिपूजनाचं आमंत्रण असेल, ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं रचलं आणि मुंबईचा भविष्य बदलणारा हे सगळे निर्णय महत्वाचे घेतले, तेव्हा त्या मेट्रो सुरू होण्याच्या वेळी देवेंद्र फडणवीस जे त्यावेळीचे विरोधी पक्ष नेता होते, मग मुख्यमंत्री असताना तेव्हा त्यांना का डावललं? ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी सगळ्या परवानग्या आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे आणि कुटुंबाला मिळून दिले, मग त्या स्मारकाच्या मुख्य कार्यक्रमासाठी त्याच देवेंद्र फडणवीसजींना का बोलवलं नाही? म्हणून आता राम मंदिरच्या कार्यक्रमासाठी बोलवलं नाही म्हणून थैथयाट करणार आहे हा संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक अयोध्याच्या सातबाऱ्यावर उद्या भारतीय जनता पक्षाचं नाव लागेल अशा बोलण्याची हिंमत हा संजय राजाराम राऊत आज सकाळी करतो। मग तुझ्या मालकाने मुख्यमंत्री असताना जो सिद्धिविनायक ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून त्या भाऊजीला बसवलं होतं, तेव्हा सिद्धिविनायकच्या सातबाऱ्यावर तुझ्या मालकाने आपलं नाव कोरण्याचा प्रयत्न केला होता का? कारण का तेव्हा सिद्धिविनायक ट्रस्ट हे सगळं पूर्ण ट्रस्ट हे तुझ्या मालक आणि पाटणकर कुटुंबियासाठीच चालायचं। सामान्य जनतेला गणपती बाप्पाच्या भक्तांसाठी ते ट्रस्ट तेव्हा कुठेही वापरला गेला नाही। साधं कोरोनाच्या काळात बाकी सगळ्यांना दर्शन बंद होतं कोरोनाच्या नावाने, पण ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे कुटुंब आणि पाटणकर ह्यांच्यासाठी कसं व्हीआयपी दर्शन सुरू होतं? मी ऐकलेलं ज्या वर्षी कोरोना आपल्या महाराष्ट्रात होता, पसरला होता आणि तुझा मालक जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा वर्षा बंगल्यावरच्या गणपती उत्सवासाठी सगळेचे सगळे सिद्धिविनायकचे पुजारी 11 दिवस आणून तिथे बसवले होते, त्यांना तिथे राहण्याची सोय केलेली। मग अयोध्यावर आमच्यावर टीका करण्याच्या अगोदर तुझ्या मालकाने मुख्यमंत्री असताना तो आदेश बांदेकर सिद्धिविनायक ट्रस्टचा अध्यक्ष असताना कसा तो सातबारा स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न केला ह्याची तुला 100 तरी उदाहरणं मी देऊ शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।